नमस्कार, हरे कृष्णा, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल ॲस्ट्रो विज्ञान यावरती. आणि आपण मागच्याच व्हिडिओमध्ये एका फंडामेंटल्स ऑफ ॲस्ट्रोलॉजी किंवा फंडामेंटल्स ऑफ ज्योतिष या शृंखलेला किंवा मालिकेला सुरुवात केलेली होती. त्याचाच हा दुसरा व्हिडिओ. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ज्योतिषाचे पार्श्वभूमी काय, ज्योतिष कशासाठी वापरावे, ज्योतिष आपल्यावर कसा परिणाम करते, आणि ह्या सर्वातूनच आपण आता पुढे जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये की ज्योतिषाचे घटक काय काय असतात, कशा कशामुळे ज्योतिष आपल्याला समजायला मदत होते. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना परत एकदा रिक्वेस्ट करेन की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना या शृंखलेबद्दल सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक ज्योतिषाशी जोडले जाऊ शकतात. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. नमस्कार मंडळी. तर या ज्योतिषाचे फंडामेंटल शिकण्याच्या आधी एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. कुठलाही विषय असो त्याला 2 टप्प्यांमध्ये समजणे गरजेचे असते. पहिला टप्पा म्हणजे की त्या विषयामध्ये काय काय घटक आहेत, काय काय कॉम्पोनंट्स आहेत, हे एकदा आपल्याला समजलं की त्याची जुळवाजुळव करणे आणि मग त्यातून काहीतरी अर्थपूर्ण निकष काढणे ही ती पुढचा टप्पा. तर पहिला टप्पा आपल्याला पार करणं खूप गरजेचे आहे, ते म्हणजे माहिती गोळा करणं, म्हणजेच डेटा कलेक्शन. तर डेटा कलेक्शन म्हणजे काय की समजा ज्योतिष नावाचा विषय आहे, तर त्या ज्योतिष नावाच्या विषयामध्ये मला मूलभूत गोष्टी, काय काय गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे. ते समजल्यानंतर मी पुढे कसा जाणार हे समजणं म्हणजेच पहिला टप्पा, म्हणजेच घटक समजणं. तर एकूण 9 घटक ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत. ते 9 घटक असे, ते म्हणजे ग्रह, नक्षत्र, भाव, राशी, दृष्टी, योग, दशा, गोचर आणि वर्गकुंडली. हे 9 घटक ज्योतिषाचे आपल्याला समजले की मग ह्या सगळ्यांची जुळवाजुळव करणे म्हणजे हा झाला दुसरा टप्पा. एक उदाहरण देऊन सांगतो की जसं एखादी भाषा शिकायची असेल, तर एखादी भाषा शिकताना आपण काय करतो की त्याचे काही स्वर आणि व्यंजन असतात. समजा कोणाला मराठी भाषा शिकायची आहे, तर मराठी भाषेमध्ये स्वर आणि व्यंजन असतात. स्वर म्हणजे काय की अ आ इ ई उ ए हे स्वर झाले, आणि व्यंजन म्हणजे काय की क ख ग घ ड त त त हे सगळे झाले व्यंजन. आणि मग ह्या दोन्हीची जुळवाजुळव करून बनतो शब्द, आणि वेगवेगळ्या शब्दांची जुळवाजुळव करून बनतो एक अर्थपूर्ण वाक्य. तर त्याचप्रमाणे ज्योतिषाला सुद्धा एका टप्प्याटप्प्याने डेव्हलप करायला लागतं. आपल्याला त्याचा नॉलेज घेण्यासाठी आधी घटक समजणं आणि त्या घटकांना जोडून जुळवाजुळव करून जोडून मग त्याच्यापूर्ण एक अर्थपूर्ण निकष काढणं, हे ज्योतिष शिकण्याचे खरे प्रॉपर सोल्युशन आहे. तर हे सर्व करताना एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की ज्योतिष जेव्हा आपण अप्लाय करतो कुठल्याही सिच्युएशन मध्ये, तेव्हा त्याला देश, काल, पात्र हे 3 गोष्टी लागू होतात. देश, काल, पात्र म्हणजे काय की कुठल्या ठिकाणी ते लागू होत आहे, कुठल्या व्यक्तीबद्दल आहे, कुठल्या सिच्युएशन मध्ये आहे आणि कुठल्या वेळेला ते घडत आहे, हे समजणं खूप गरजेचे आहे. आता आपले जे वैदिक शास्त्र आहे किंवा आपले जे ज्योतिष आणि ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेले वेगवेगळे ग्रंथ आहेत, हे लिहिले गेले होते हे खूप पूर्वी, म्हणजे 5-7 हजार वर्षांपूर्वी किंवा कदाचित त्याही पूर्वी लिहिले गेलेले आहेत. आणि बरेचसे जे ग्रंथ लिहिलेले आहेत हे फंडामेंटल डेटा काय आहे ह्याच्यावरती जास्त फोकस करतात. हे एखादी पत्रिका कशी सोडवावी हे सांगण्याच्या पेक्षा ते फंडामेंटल डेटा कसा आहे, त्याचे घटक काय काय आहेत हे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतात. तर एखाद्या फंडामेंटल डेटामध्ये लिहिलेले असेल, त्या ग्रंथामध्ये लिहिलेले असेल की अमुक अमुक ग्रह असतील, अमुक अमुक राशी असेल, तर त्याला खूप घोडेगाडी मिळतील, त्याला खूप रथ मिळतील. तर आजच्या काळामध्ये त्याचा उपयोग कसा करावा हे देशकालपत्रानुसार आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर हे घोडागाडी किंवा वेगवेगळे बैल असतील किंवा गाय असतील, याचा आजच्या जमान्यातला अर्थ म्हणजे काय की त्याच्याकडे खूप गाड्या असतील, त्याच्याकडे खूप वाहनं असतील, त्याच्याकडे घर असेल, एखादा मोठा बंगला असेल. तर असा अर्थ तर्कशुद्ध पद्धतीने लावणे म्हणजे ज्योतिष हळूहळू जमायला लागणे, हे समजणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळे हे जे ज्योतिष सायन्स आहे ते एका प्रकारे फंडामेंटल्सला फुलून फुलून रिसर्च बेस्ड आपल्या अनुभवातून, आपल्याला आलेल्या वेगवेगळ्या घटकातून जुळवाजुळवून करून आलेले अनुभव आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याला सांगितलेले त्याचे निकष, हे सगळं मिळून बनलेले हे ज्योतिषशास्त्र आहे. त्याच्यामुळे ह्या सर्वांचा अभ्यास करताना ह्याचा विचार करणं खूप गरजेचे आहे. तर एवढेच सांगून मी थांबेन. आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे फंडामेंटल 9 घटक मी सांगितले याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये एकदम चर्चा करणार आहोत की ग्रह म्हणजे काय. तर ग्रह कुठले कुठले, तर 9 ग्रह असतात. 9 ग्रह कुठले कुठले, तर सूर्य, चंद्र,
बुध, मंगळ, शुक्र, गुरु, शनी, राहू आणि केतू. त्यासोबतच 12 राशी असतात. 12 राशी कुठल्या तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, नंतर तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. त्यानंतर 12 घरं असतात. तर एखादी कुंडली असते तर ती कुंडली मांडताना कशी दिसते, त्याच्यामध्ये 12 घरं कुठली कुठली असतात त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर 27 नक्षत्र असतात आणि एक 28 अभिजित नक्षत्र असतं, त्याचं काय महत्व आहे. आणि त्यासोबतच वेगवेगळे ग्रह दृष्टी देत असतात. म्हणजे एखाद्या कुंडलीमध्ये वेगवेगळे ग्रह कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहाला किंवा कुठल्या तरी दुसऱ्या घराला किंवा कुठल्या तरी दुसऱ्या राशीवरती दृष्टी टाकत असतात. तर त्या दृष्टीचा काय अर्थ असतो. त्यासोबतच ह्या वेगवेगळ्या ग्रहांची, राशींची आणि नक्षत्रांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स बनतात, पॅटर्न्स बनतात. तर त्यापासून वेगवेगळे योग तयार होत असतात. तर ते योग ह्यांचे महत्व काय असते. त्यानंतर असते दशा. दशा म्हणजे एखाद्या ग्रहाची किंवा एखाद्या राशीची जैमिनी पद्धतीनुसार चरदशा किंवा राशीदशा आणि पराशर मुनींच्या पद्धतीनुसार ग्रहदशा ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कशा घटना घडतील हे सांगण्यासाठी. आणि त्यासोबतच गोचर. गोचर म्हणजे तो ग्रह आत्ताच्या सद्यस्थितीत कुठे कुठे भ्रमण करत आहे आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन्स नुसार कसे परिणाम देत आहे याला दशेसोबत जोडणं. आणि त्यासोबतच वेगवेगळ्या वर्ग कुंडली असतात. म्हणजेच नवमांश कुंडली, दशांश कुंडली, तृतीयांश कुंडली, षष्ठांश कुंडली. म्हणजेच एकाच कुंडलीचे वेगवेगळे भाग जेव्हा केले जातात एखाद्या गोष्टीबद्दल प्रकर्षाने जास्त प्रकाशमान पद्धतीने जाणून घेण्यासाठी, तेव्हा त्यांना वर्ग कुंडली असे म्हणतात. तर या सर्व फंडामेंटल्स वरती आपण छोट्या छोट्या व्हिडिओद्वारे अर्थ समजून घेणार आहोत आणि मग हळूहळू त्याची जोडणी करून त्याचे काही एक्झाम्पल्सद्वारे, त्याच्या काही उदाहरणांच्या द्वारे आपण त्याला समजून घेणार आहोत. मी ऑलरेडी काही उदाहरणं माझ्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. मी माझे 2 उदाहरणांवर व्हिडिओज बनवून झालेले आहेत, ज्यामध्ये मी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कुंडलीबद्दल थोडक्यात चर्चा केलेली आहे. तर तुम्हाला हे शिकता शिकता जर जाणून घ्यायचं असेल की ह्याला जोडून कसं अर्थ काढायचा, तर ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही बघू शकता. त्यासोबतच मी आणखीन एक व्हिडिओ बनवला होता ज्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन झाले अयोध्यामध्ये. तर त्यावेळीच्या मुहूर्ताची कुंडली सुद्धा मी तिथे एक्सप्लेन केलेली होती, त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केलेली होती. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन असंच क्युरिओसिटी म्हणून, कुतूहल म्हणून बघू शकता. तर एवढंच म्हणून मी थांबेल. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण ह्या फंडामेंटल्स वरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर या व्हिडिओला परत एकदा लाईक करा. हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा सांगण्यासाठी सबस्क्राईब करा त्याला आणि जास्तीत जास्त लोकांना याच्याबद्दल सांगा आणि जरूर शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक ज्योतिषाशी जोडले जाऊ शकतात. एवढेच म्हणून मी थांबेल. हरे कृष्णा.